सर, जसा नवरात्र, दसरा हा कोल्हापूरमध्ये एक मोठा उत्सव असतो, एक मोठा सोहळा असतो आणि एक वेगळाच उत्साह असतो या सगळ्याचा. तसाच रथोत्सव सुद्धा खूप भव्य दिव्य असतो आणि हा चैत्र महिन्यात होतो. त्याबाबत जरा सांगा. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात या क्षेत्राची क्षेत्रस्वामिनी आई अंबाबाई या क्षेत्राची जी अनेक दैवत आहेत त्यामध्ये एक महत्त्वाचं दैवत म्हणजे दख्खनचा राजा देव ज्योतिबा. चैत्र शुद्ध पौर्णिमेला किंवा हस्त नक्षत्रावरती देव ज्योतिबाची यात्रा भरते आणि या यात्रेच्या निमित्तानं लक्षावधी भाविक या देवाच्या दर्शनाला येत असतात. देवाची यात्रा झाली की दुसऱ्या दिवशी सगळी यात्रा करवीर क्षेत्रामध्ये देवीच्या दर्शनाला येते. या सगळ्या भाविकांना देवीचं दर्शन सहजतेनं घडावं म्हणून ज्योतिबा यात्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच काही वेळेला कसं होतं, ज्योतिबाची यात्रा ही हस्त नक्षत्रावर असताना चतुर्दशीला झाली तर पौर्णिमेला किंवा जर पौर्णिमेला झाली तर प्रतिपदेला जगदंबेचा रथोत्सव असतो. या रथोत्सवाच्या दिवशी कोल्हापुरात एक वेगळं चैतन्य, वेगळं वातावरण असतं. देवीचा सजवलेला जुना लाकडी रथ आहे, आता अलीकडे नवीन करण्यात आला तो. तर त्या रथावरती तो रथ संध्याकाळी 4च्या सुमाराला महाद्वारासमोर आणून उभा करतात. रथ आणून उभा केल्यानंतर रथाचा शृंगार एका बाजूला सुरू होतो आणि दुसऱ्या बाजूला ज्या वाटेवरून देवी चालणार त्या वाटेचा शृंगार सुरू होतो. अर्थात त्या सगळ्या रस्त्यांवरून रांगोळ्यांच्या पायघड्या, फुलांच्या पायघड्या सगळं काही तयार व्हायला लागतं. बरं, हे कोणी आयोजित करतं, प्रायोजित करतं असं नाही. सगळे भक्त स्वयंस्फूर्तीनं रांगोळ्यांनी, फुलांच्या पायघड्यांनी हा रस्ता सजवतात. रात्री 9च्या सुमाराला, संध्याकाळी 8च्या सुमाराला देवी पालखी रथात विराजमान होते, तिथं तिचा शृंगार होतो आणि रात्री 9च्या सुमाराला तोफेच्या सलामीनं रथोत्सवाला प्रारंभ होतो. हा रथ भक्तगणच ओढत असतात. जगदंबेच्या जयघोषामध्ये रथ ओढत ओढत प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी भक्तांची विनंती होईल त्या ठिकाणी आरती घेऊन देवी पुढे पुढे जात असते. प्रदक्षिणा पूर्ण करत महाद्वार रस्त्यावरून गुजरीमधून भावसिंगची रस्ता आणि त्यानंतर जुन्या राजवाड्याच्या नगारखान्यातून जुन्या राजवाड्याच्या अंबा देवघराच्या दारात येते. तिथं छत्रपतींच्या वतीनं आरती होते. ही आरती घेऊन पुन्हा मलग हायस्कूल मार्गे मिरजकर तिकटीतून देवी रंकभैरवाच्या देवळाजवळ येते. रंकभैरव अर्थात या कोल्हापूरचा कोतवाल. आता देवी मंदिरात जात नाही, पण देवीचे चोपदार, रोशन नाईक, हवालदार ही सगळी मंडळी अंबाबाईच्या आगमनाची वर्दी द्यायला रंकभैरवापुढे जातात. त्यावेळेला रंकभैरव अगदी 8 वाजल्यापासून सदरेवरती विराजमान असतात. त्यांच्या पुढं देवीच्या नावाची ललकारी होते आणि आई आल्याची वर्दी मिळून रंकभैरव मंदिरात जातात. तिथं त्यांची आरती होते आणि मग जसं रंकभैरवाला वर्दी दिली तशी गणपतीला म्हणजे बिनखांबी गणेश मंदिरात गणपतीला वर्दी दिली जाते. दरम्यान देवीचा रथोत्सव भक्तांकडनं सुरू असतो. आतषबाजी, ढोल, बाजे सगळ्यासह अतिशय सुंदर अशा वातावरणात हे सगळं होईपर्यंत जवळपास मध्यरात्र आलेली असते आणि रात्री 12:30-1च्या सुमाराला देवी आपल्या महाद्वारातून पुन्हा मंदिरात येते. मंदिरात आल्यावर पुन्हा पालखी प्रदक्षिणा होते आणि ज्या वेळेला एक प्रघात आहे मंदिरात की ज्या वेळेला देवी मंदिर प्राकाराच्या बाहेरून जाऊन येईल त्यावेळेला नैवेद्याचं भरलेलं संपूर्ण पान म्हणजे जसा नैवेद्य तिचा वाढला जातो तसं नैवेद्याचं पान तिच्यावरून ओवाळून मणिकर्णिकेच्या तीरावरती ठेवलं जातं. म्हणजे ज्या गणांनी देवी मंदिराच्या बाहेर गेल्यानंतर तिच्या या सोहळ्याचं रक्षण केलं त्या सगळ्यांसाठी कृतज्ञता म्हणून तो भाग अर्पण केला जातो आणि रात्री उशिरा कर्पूर आरती होऊन देवीचा अलंकार उतरला जातो आणि एकूणच सगळ्या भक्तांच्या मनामध्ये एक कृतकृत्य भावना असते की आपण या जगदंबेचा रथ ओढला आणि तिच्या सोहळ्यात सहभागी झालो. सहप्रायोजक रेलिव्हेक्स ऑइंटमेंट आणि महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर.